Welcome all of you for the next lecture of economics. In last lecture we have discussed about some of the basic structures of money market. And today we are going to discuss about the structures or the sectors available under the money market system. So there are organized and unorganized sectors in money market. And today we are going to discuss about one of the organized sector of money market, that is Reserve Bank of India. Reserve Bank of India. Every country has its own central bank. प्रत्येक देशाला आपला एक सेंट्रल बँक असतोच. त्या सेंट्रल बँकेचा मेन फंक्शन असते इश्यू ऑफ करन्सी अँड मॉनिटरी कंट्रोल्स. इश्यू ऑफ करन्सी अँड मॉनिटरी कंट्रोल्स, करन्सी नोट्स वगैरे तयार करणं आणि कंट्रोल करणं त्या देशातील मॉनिटरी सिस्टीमवर, हे कोणत्याही सेंट्रल बँकेचं काम असतं. इंडियामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन इंडियामध्ये मॉनिटरी सिस्टीमला कंट्रोल करते. ह्याला अपेक्स बँक सुद्धा म्हणतात. अपेक्स म्हणजेच टॉपची, सर्वात टॉप बँक. ह्याला बँकर्स बँक सुद्धा म्हणतात. बँकांना कर्ज देणारी बँक, बँकांची बँक म्हणजे बँकर्स बँक. आता 1935 मध्ये तिथे 1 एप्रिल 1935 ला आरबीआयचा एस्टॅब्लिशमेंट झाला होता. एक कमिशन होता, हिल्टन यंग कमिशन. मी तुम्हाला म्हणले ना, वेगवेगळे थिंक टँक असतात. ते थिंक टँक कोणतीही ऑर्गनायझेशन बनवायची आहे किंवा एखाद्या नवीन पॉलिसी तयार करायचं आहे, तर थिंक टँक कधीही त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला सजेशन देत असतो. कमिटीज बनवल्या जातात. त्या कमिटीज सर्वेच करतात, अभ्यास करतात, स्टडी करतात, अनालिसिस करतात आणि क्रिटिकल थिंकिंग करून रिपोर्ट बनवतात. आणि त्या रिपोर्टच्या आधारे कोणतीही गव्हर्नमेंट डिसिजन घेत असते कोणत्याही क्षेत्रामध्ये. वेळोवेळी आरबीआयची सुद्धा एस्टॅब्लिशमेंट व्हावी यासाठी वेळोवेळी खूप वेळा प्रयत्न करण्यात आले आणि वेगवेगळ्या कमिटीज बनवण्यात आल्या. सर्वात शेवटची कमिटी जी बनवण्यात आली होती ती होती हिल्टन यंगची कमिटी. आता हिल्टन यंग कमिशन जो होतो, आता कोणत्याही कमिटीला त्या व्यक्तीच्या लीडरच्या नावाने ओळखलं जातं. जसं की कृषी क्षेत्रामध्ये एन स्वामीनाथनची कमिटी होती, कारण की एन स्वामीनाथन त्याचे लीडर होते. तर ह्या कमिशनचे लीडर हिल्टन यंग होते, कारण की आपण ब्रिटिश राज्यामध्ये होतो त्यावेळेला. 1 एप्रिल 1935 आपण काय होतो, ब्रिटिशांच्या राज्यात होतो आणि त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांना सुद्धा बघा, ब्रिटिशर्स हे खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड होते आणि ते भविष्याचा विचार जास्त करणारे होते. आणि त्यांनी त्यावेळेस लक्षात आणलं त्यांना की 1 एप्रिल 1935 ला की बघा, प्रेसिडेन्सी बँक चालू करण्यात आले होते भारतामध्ये सर्वात अगोदर. ब्रिटिशांना जेव्हा व्यापार करायचा होता इंडियामध्ये, त्यांनी व्यापाराला जेव्हा सुरुवात केली, जसं की ईस्ट इंडिया कंपनीचं एस्टॅब्लिशमेंट वगैरे झालं, त्या काळात त्यांना असं लक्षात आलं की आता पैशाचा जो व्यवहार आहे तो कसा करायचा. आणि त्यावेळेस त्यांनी प्रेसिडेन्सी बँक चालू केल्या. 3 बँका चालू केल्या आणि त्या तिन्ही बँकांचं नाव म्हणून प्रेसिडेन्सी बँक देण्यात आलं. त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की अजून बँकांची गरज आहे. त्यांनी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 1921 मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची सुरुवात केली, म्हणजे आजची एसबीआय. आजची एसबीआय म्हणजे त्यावेळेस तिचं नाव काय होतं 1921 ला, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. आणि मॉनिटरी कंट्रोल वगैरे करण्याचं काम इम्पिरियल बँकेचंच होतं आरबीआयच्या जागी. म्हणजे आरबीआय नव्हतं तेव्हा काय होतं सर, कोणी कंट्रोल करत नव्हतं का, हा जेव्हा प्रश्न डोक्यामध्ये येतो. तेव्हा आरबीआय नव्हतं तेव्हा कंट्रोल करत होते, पण इम्पिरियल बँक करत होते. आता प्रॉब्लेम असा होता, इम्पिरियल बँक सुद्धा ही एक कमर्शियल बँक म्हणून काम करत होती आणि कंट्रोल सुद्धा करावं. आता एक व्यक्ती तो जर 2 काम करत असेल तर
कुठं ना कुठेतरी अडचण निर्माण होते. आणि हिल्टन यंग यांनी हे सांगितलं त्यांच्या रिपोर्टमध्ये की भारतामध्ये एक अशी सिस्टीम असायला पाहिजे जी सिस्टीम कम्प्लिटली बाकीच्या सगळ्या बँकांना कंट्रोल करेल. तिचं कामच असावं नोट इश्यू करणं, करन्सी छापणं आणि कंट्रोल करणं. आणि हिल्टन यांच्या रिपोर्टनुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली आणि आरबीआयला अपेक्स बँक म्हणून निवडण्यात आलं. आता प्रत्येक देशाला त्याची एक रिझर्व्ह बँक असते, त्याची एक सेंट्रल बँक असते. लक्षात आलं, प्रत्येक देशाला. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ही अपेक्स बँक आहे. आता पुढचा जर काळ बघितला, स्वतंत्र झालं होतं आपल्याला इंडिपेंडन्स भेटलं होतं. मग नंतर काय झालं, 1 जानेवारी 1949 बघा, 1 जानेवारी 1949 म्हणजे स्वतंत्र झाल्याच्या 2 वर्षानंतर, जवळपास 2 वर्षानंतर काय झालं, नॅशनलाइज केलं. या आरबीआयला काय केलं, नॅशनलाइज केलं. काय फरक झाला सर, नॅशनलाइज झालं आणि आधी आणि आत्तामध्ये काय फरक आहे? आधीच्या आरबीआय मध्ये म्हणजे 1935 ते 49च्या अगोदर, 1 जानेवारी 49च्या अगोदर काय फरक होता? तर आरबीआय ही त्यावेळेला प्रायव्हेट शेअर होल्डर्सची बँक होती. कळलं का मी म्हणतोय? तुम्ही परचेस करू शकत होता आरबीआयचे शेअर सुद्धा, प्रायव्हेट म्हणून काम करत होते आरबीआय. कम्प्लीट गव्हर्नमेंटचा कंट्रोल नव्हता तिच्यावर. बघा, इंग्रजी कमर्शियल होते आणि कमर्शियल व्यापारी लोक होतात पुढं, आणि त्यावेळेस त्या हिशोबाने ते विचार करायचे. 1949 ला गव्हर्नमेंटला असं लक्षात आलं की आरबीआय मध्ये कंट्रोल हे फक्त वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. आरबीआयला एक स्टॅट्युटरी बॉडी म्हणून पास केलं पाहिजे. आरबीआयला स्पेशल पॉवर्स दिल्या पाहिजे. तुम्हाला एखादी खुर्चीवर बसवले पण तुमच्या हातात सत्ता नसेल, तुमच्या हातात पॉवर्स नसतील, त्या खुर्चीचा उपयोग तुम्ही करू शकत नाही. आरबीआयला सांगितलं तुम्ही मार्केटला कंट्रोल करा, करन्सी इश्यू करा, बाकीच्या बँकावर नजर ठेवा, मार्केटला कंट्रोल करा, सगळं करा, पण पॉवर्स होते का आरबीआयकडे? त्यांना स्पेशल पॉवर देणं गरजेचं. आणि पॉवर कोण देतं? आपल्या देशामध्ये सर्वात मोठा कोण आहे, सर्वात पॉवरफुल कोण आहे? ना प्रेसिडेंट आहे, ना पीएम आहे, ना सीएम आहे, ना चीफ जस्टिस आहे. संविधान सर्वात मोठं आहे. संविधानाने पॉवर दिल्या त्या सगळ्यांना. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? संविधान सर्वात मोठं आहे आपल्या देशात. संविधानामुळे या सगळ्यांना पॉवर्स भेटल्या. ह्याला म्हणतात डेलिगेशन ऑफ अथॉरिटीज. प्रेसिडेंटने पॉवर दिल्या पीएमला, पीएमने पॉवर दिल्या त्यांच्या काय म्हणू शकतो आपण एमपीजला, एमपीजने पॉवर दिल्या वेगळ्या लोकांना, किंवा एमपीजने निवडलं, खासदारांनी निवडलं. कारण की सगळं एक सिस्टीम मध्ये काम करतं. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पॉवर देतो ना, त्याला म्हणतात डेलिगेशन ऑफ अथॉरिटीज. अथॉरिटी आली की त्याच्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आली. पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही सोबत कॅरी करतात. दोघं एका नावामध्ये बसलेले असतात. तर देशामध्ये सर्वात मोठा कोण आहे? संविधान. संविधानाने पॉवर दिले. आता आरबीआयला पॉवर द्यायचा वेळ आला. जोपर्यंत पॉवर्स भेटणार नाही तोपर्यंत आरबीआय, बघा, जोपर्यंत प्रायव्हेट इन्फ्लुअन्स राहील आरबीआय मध्ये, आरबीआय काम करू शकणार नाही. कारण की प्रायव्हेट लोकांचा इन्फ्लुअन्स आहे. आरबीआय मध्ये गव्हर्नमेंटचं इन्फ्लुअन्स असलं तरी पण टेन्शनचं काम आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे नेते कसे असतात, है ना. आता गव्हर्नमेंटचाही इन्फ्लुअन्स नसावं, प्रायव्हेट लोकांचा इन्फ्लुअन्स नसावं. आरबीआय मध्ये स्वतःलाच त्याचे पॉवर नसावे. आरबीआय कोणावरही कारवाई करू शकावं. आरबीआयचे स्वतःचे पॉवर्स क्रिएट करण्यासाठी संविधानामध्ये त्याला स्पेशल ऍक्ट पास केला 1949 ला, आणि आरबीआयला नॅशनलाइज केलं आणि पॉवर्स देण्यात आले आणि त्याला स्टॅट्युटरी बॉडी बनवण्यात आली. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे कायद्याने संमत पास झालेली बॉडी, कायद्यानुसार पास झालेली बॉडी, आणि कायद्याने त्याला पॉवर दिल्या. पीएमला पॉवर्स कोण दिल्या? संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं की पीएम कडे ह्या पॉवर असतील. खूप विचार करून बाबासाहेबांना खूप वेळ लागलाय ते बनवायला, 2 वर्षाच्या पुढं त्याला वेळ लागला. आणि तेव्हा कुठं संविधान बनवण्यात आलं?
खूप क्रिटिकली विचार करण्यात आला. आणि संविधानाने पॉवर्स पीएमला कोणत्या द्यायच्यात, सीएमला कोणत्या द्यायच्यात किंवा राष्ट्रपतीला कोणत्या द्यायच्यात हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला जर एखाद्याकडून पॉवर्स काढायचे असतील किंवा पॉवर्स द्यायचे असतील तर तुम्हाला संविधानामध्ये बदल करावे लागतात, संविधानात संशोधन करावं लागतं. संविधानात जसं आहे तसं तुम्हाला देश चालवावा लागतो. तुम्ही तुमच्या मनाचं काहीच करू शकत नाही. पीएम स्वतःच्या मनाचं काहीच करू शकत नाही. संविधानामध्ये जर लिहिलं असेल की पीएम हे करू शकतात तरच पीएम करू शकतात. कळते का मी काय म्हणतो तुम्हाला, लक्षात येते का? तर संविधानात जे काही लिहिले त्या हिशोबाने चाललं आणि त्यामुळं संशोधन करण्यात आलं आणि आरबीआयला नॅशनलाइज करण्यात आलं आणि नॅशनलाइज करून आरबीआयला स्पेशल पॉवर्स देण्यात आले. आता मॉनिटरी मार्केटवर आरबीआय कंट्रोल करू शकेल. आता समजा उद्या पीएम बदलले, सीएम बदलले, प्रत्येक व्यक्ती आपल्या हिशोबाने चालू लागला तर आज ही सरकार, उद्या दुसऱ्या पार्टीची सरकार, उद्या तिसऱ्या पार्टीची सरकार, मग सगळ्यांचं इथे इन्फ्लुअन्स राहील, मॉनिटरी कंट्रोल होईल का? कळते मी काय म्हणतो? सगळे आपापल्या हिशोबाने विचार करत राहतील. बघा, आरबीआय गव्हर्नरला बँकिंग क्षेत्रामध्ये डिसिजन घेण्याचा अधिकार कंप्लीट आहे. पीएम सुद्धा तिथं दखल देऊ शकत नाहीत. स्पेशल पॉवर आहेत आरबीआय गव्हर्नरला. मॉनिटरी सेक्टरमध्ये आरबीआय गव्हर्नर कोणताही डिसिजन घेऊ शकतात. पीएम त्यांना फक्त सजेशन देऊ शकतात, रिक्वेस्ट करू शकतात. पण मानायचंय का नाही मानायचं हे आरबीआय गव्हर्नरला चाहतात. कळतंय मी काय म्हणतो तुम्हाला? म्हणून आरबीआय ही स्ट्रॉंग बॉडी आहे आणि ही स्ट्रॉंग बॉडी असल्यामुळे सगळ्या बँकावरती नजर ठेवते. पॉवर्स आहे तिच्याकडे, ती कारवाई सुद्धा करू शकते. अगदी कोणता नेता जरी असला तिच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा अधिकार हिला आहे. म्हणून नॅशनलायझेशनचं महत्व. अगोदर ते महत्व तेवढा नव्हता. म्हणजे बॉडी आहे का आहे, काम करायचं आहे का करायचं, पण ते स्पेशल पॉवर भेटले. आता बघू की आरबीआय काम काय करतं, आरबीआयचा रोल काय, आरबीआयचे फंक्शन्स कोणते. ठीक आहे, ओके. बघा, डेफिनेशन्स दिले ते अगोदर. सेंट्रल बँक इज वन विच कॉन्स्टिट्यूट्स द अपेक्स ऑफ द मॉनिटरी अँड बँकिंग स्ट्रक्चर ऑफ द कंट्री. काय म्हणतात? सेंट्रल बँक म्हणजे अशी बँक जी अपेक्स मॉनिटरी आणि बँकिंग सिस्टीम मध्ये अपेक्स बॉडी आहे, है ना, त्याला सेंट्रल बँक आपण म्हणतो. किंवा सेंट्रल बँक इज अ बँक विच कंट्रोल्स द क्रेडिट, है ना. क्रेडिट म्हणजे पैशाचा जो उधारीवरचा व्यवहार आहे त्यांना कंट्रोल करण्याचं काम, पैशांना कंट्रोल करण्याचं काम सेंट्रल बँक करत असते. आता सेंट्रल बँकेचे काही महत्वाचे फंक्शन्स आहेत, त्याला आपण कार्य म्हणतो. काय करतं सेंट्रल बँक बघूत आपण. सेंट्रल बँकेचे फंक्शन्स ह्यालाच मॉडिफाय करतो आणि फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय काम आहे? पहिला काम होतं इश्यू ऑफ करन्सी नोट्स. कोणाला प्रश्न असतील तर विचार जा, यू आर फ्री टू आस्क. ठीक आहे. आता काय म्हणतो बघा, आरबीआय हॅज सोल राईट. सोल म्हणजे एकटाच, स्वतःचाच एकाधिकार. सोल राईट टू इश्यू करन्सी नोट्स ऑफ ऑल डिनॉमिनेशन्स. ऑल डिनॉमिनेशन्स म्हणजे प्रत्येक प्रकारची नोट्स, प्रत्येक प्रकारचे कॉइन्स, except 1 rupee note and coin. As per minimum reserve system of 1957, RBI required to maintain minimum gold and foreign exchange reserve of 200 crores, out of which at least 115 crores should be in gold and remaining 85 crores should be in terms of foreign currency and government securities. 1 रुपयाची नोट फक्त RBI छापत नाही, बाकीचे सगळे RBIच छापतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 रुपयाचं सोडून ते गव्हर्नमेंट छापू शकतं 1 रुपयाची नोट. बाकीचे सगळे कोणाला छापायचे? आरबीआयला. करन्सीच छापणं. आता बघा, मागचाच पिरियड जो होता, तुम्ही आरबीआयचा जर रोल बघितला असेल तर डिनॉमिनेशनच्या पिरियडमध्ये, डिमॉनिटायझेशनच्या पिरियडमध्ये तुम्ही आरबीआयचा रोल बघितला असेल. नोटाच्या कोणी छापल्या? 2000च्या
बंद कोणी केल्या? बंद कोणी केल्या? सगळेजण पीएम म्हणतात, है का नाही? पीएमने बंद केलंय, पण ऍक्च्युली मध्ये ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच बंद केले. लक्षात आलं का? कारण की तो अधिकार फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे, नोटा छापण्याचा किंवा बंद करण्याचा. इन्फ्लुएन्स जरी पीएमचा असला तरी अधिकार कोणाचा आहे? मी काय म्हणतो तुम्हाला, पीएम फक्त इन्फ्लुएन्स टाकू शकतात, रिक्वेस्ट करू शकतात, पण ऍक्सेप्ट करायचं का नाही करायचं हे शेवटी आरबीआयच्या हातात आहे. एक एक्झाम्पल देतो. तुम्ही डिमॉनिटायझेशनचं उदाहरण घेतलं, जनधन योजनेचं उदाहरण घ्या. जनधन योजना जेव्हा सुरू करायची होती पीएमला, आता जनधन योजना सुरू करणं म्हणजे 70 करोडच्या जवळपास लोकांचं खातं फ्रीमध्ये काढणं. हे एवढं सोपं नाहीये जेवढं आपल्याला वाटतं. मग फ्रीमध्ये खातं काढणं सोपं आहे, पण त्याचा मेंटेनन्स खूप जास्त आहे. तुमच्याकडे डेबिट कार्ड द्यावं लागेल तुम्हाला, त्याची एक कॉस्ट आहे डेबिट कार्डची, है ना? फ्रीमध्ये अकाउंट काढलं तर मग ते अकाउंट तुमचं मेंटेन करून राहावं लागतं, तुमच्यासाठी रेकॉर्ड कीप करावं लागतं पूर्ण. तुम्ही ट्रान्झॅक्शन कमी करतात तरी पण ते फुकटमध्ये मेंटेन करावं लागतं. फ्रीमध्ये काढताय तर तुम्हाला डेबिट कार्डचे आता पैसे चार्जेस लावता येणार नाहीत त्यांना, है ना? दुसरी गोष्ट, आपल्या खिशात एटीएम कार्ड राहिलं, चला जाऊन बॅलन्स चेक करू म्हणून लगेच आपण एटीएम वर जातो, बॅलन्स चेक करतो, किती रुपये आहेत काय नाही, लगेच रिसिप्ट घेतो. हे सगळे ना खूप चार्जेस लागतात. मी काय म्हणलं, एखादी गोष्ट परचेस करणं सोपं आहे, पण त्याचा मेंटेनन्स करणं अवघड आहे. कार घेणं सोपं आहे आजच्या परिस्थितीत. 3-4 लाख 5 लाख रुपये 10 लाख रुपये दिल्यात कार येईल, पण त्याचा पेट्रोलचा खर्च, त्याचा मेंटेनन्सचा खर्च हे खूप जास्त आहे. त्यामुळं जनधन योजनेमध्ये खाते फ्रीमध्ये काढणं सोपे होते किंवा काढू शकत होती आरबीआय. आरबीआयचं म्हणणं असं होतं की फ्रीमध्ये खाते काढायचे, मग ह्या लोकांची तर ट्रान्झॅक्शन होणार नाही, मग आपल्याला भेटणार काय? आरबीआय शेवटी मॉनिटरी विचार करणार ना, तिला पैशाच्या संबंधित डिसिजन घ्यायचा अधिकार, ती मॉनिटरी विचार करणार. पण पीएमने सांगितलं की मला 70 करोड लोकांचे जवळपास खाते काढायचे. काय करतात बघा, आरबीआय गव्हर्नर म्हणजे नाही, हे मला शक्य वाटत नाही. किंवा कळतं मी काय म्हणतो तुम्हाला, लक्षात येते? मग पीएम गेले फायनान्स मिनिस्टरकडे. फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? गेले त्यांच्याकडेच येतात हे लोक, ते काही कोणाकडे जात नाही. एक एक्झाम्पल देतो मी फक्त. मग पीएमने फायनान्स मिनिस्टर सोबत चर्चा केली. त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली होते. अरुण जेटलीला सांगितलं की आपल्याला या लोकांचं खातं काढायचं. ते म्हणाले की एवढं सोपं नाहीये, ह्याला खूप मोठा खर्च येईल आणि एवढे पैसे आपण खर्च करण्याच्या परिस्थितीत सध्या नाहीये. पीएमच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये एसबीआय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, डायरेक्ट कंट्रोलमध्ये पीएमच्या. आणि पीएमने एसबीआयच्या डायरेक्टर्सला बोलवलं, कारण की पब्लिक सेक्टरची बँक आहे ना. 51% शेअर्स कोणाचे असतात पब्लिक सेक्टरमध्ये? गव्हर्नमेंटचे असतात. पब्लिक सेक्टरची बँक म्हणजे अशी बँक जिथं गव्हर्नमेंटचे किमान 1% शेअर्स असतात, म्हणजे मेजॉरिटी शेअर्स गव्हर्नमेंटचे. पीएमने एसबीआयच्या डायरेक्टर्सला बोलवलं आणि विचारलं की बाबा आपल्याला तर या लोकांचं खातं काढायचं आणि मला करायचंच आहे, माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मला सगळ्या देशातील लोकांचं खातं काढायचं आहे. आणि त्यावेळेस एसबीआयला ऑर्डर देण्यात आल्या आणि एसबीआयला आणि एसबीआयच्या सर्व ब्रांचेसला आणि एसबीआयच्या असोसिएट बँक होत्या त्यावेळेस, जसे की बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ पटियाला, बँक ऑफ त्रावणकोर, अशा 7 असोसिएट बँक होत्या एसबीआयच्या. आणि एसबीआयचे जेवढे काही भारतभर ब्रँच आहेत त्या बँकामध्ये आणि एसबीआयच्या असोसिएट बँकामध्ये आणि काही नॅशनलाइज बँकामध्ये जिथं गव्हर्नमेंटचा इन्फ्लुएन्स होऊ शकतो, पब्लिक सेक्टरच्या बँकामध्ये, तिथं जनधन योजनेचे खाते काढण्यात आले. तुम्ही बघा, आरबीआयने जर ऑर्डर दिला असला तर आयसीआयसीआय, एचडीएफसी, ऍक्सिस सगळ्याच बँकांना, प्रायव्हेट असो, कॉपरेटिव्ह असो किंवा नॅशनलाइज असो, सगळ्याच बँकांना ऐकावं लागलं असतं. मानतात का नाही म्हणतात? पण आरबीआयने ऑर्डर दिला नाही. हा ऑर्डर कोणाचा होता? पीएमने स्पेशल पॉवर्स वापरल्या पब्लिक सेक्टर बँकांसाठी, कारण की पीएम कडे म्हणजेच गव्हर्नमेंटकडे 1% शेअर्स होते नॅशनलाइज बँकांचे आणि त्यातल्या त्यात पब्लिक सेक्टर बँकांचे. त्या बँकांना ऑर्डर देण्यात आली, फक्त त्याच बँकामध्ये जनधन योजनेचे खाते निघाले. म्हणजे पीएमच्या म्हणण्याला आणि फायनान्स मिनिस्ट्रीला करण्यात लावलं. हे सगळं काम कोणाला लावण्यात आलं? फायनान्स मिनिस्टर. म्हणजे जर पीएम दुसऱ्या परिस्थितीत जर ऑर्डर देऊ शकत होते तर जनधन योजनेच्या वेळेस सुद्धा ऑर्डर देऊ शकत होते, है ना? लक्षात आलं मी काय म्हणतो तुम्हाला? तर हे एवढं सोपं नाहीये. आरबीआय गव्हर्नरकडे स्पेशल पॉवर्स आहेत.
आरबीआय गव्हर्नर ऐकायचे का नाही ऐकायचे का लिमिट पर्यंत बघणार, त्याच्यानंतर ते त्यांची पॉवर्स वापरून नकार सुद्धा देऊ शकतात. आता इश्यू ऑफ करन्सी नोट्स हा काम कोणाचा आहे? फक्त आणि फक्त आरबीआयचा. 1 रुपयाची नोट सोडून बाकीचे सगळे डिसिजन कोण घेऊ शकतं? आरबीआय गव्हर्नर घेऊ शकतो. आणि त्यामुळं करन्सी छापण्याचा अधिकार आपल्या देशात फक्त आरबीआय गव्हर्नर आहे. तुम्ही नोटवर बघा, गव्हर्नरची सिग्नेचर आहे, फक्त आणि फक्त गव्हर्नरची सिग्नेचर आहे. गव्हर्नरच्या सिग्नेचरमुळे त्या कागदाला वेटेज भेटलंय, नाहीतर त्या कागदाची काहीच किंमत नाही. गव्हर्नरची सिग्नेचर जर नसली असती त्याच्यावर तर त्या कागदाची काहीच किंमत नाही. नोटा छापण्याचा अधिकार आरबीआयला आहे. म्हणून आरबीआयचं पहिलं फंक्शन काय आहे? इश्यू ऑफ करन्सी नोट्स. पण 1957 मध्ये मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम, बघा परिस्थिती कधी बदलू शकते. जसं सध्या झाला कोरोना पिरियडमध्ये भारताला लॉकडाऊन करावं लागलं. अशा परिस्थितीत गव्हर्नमेंट काही ना काहीतरी किंवा आरबीआय काही ना काहीतरी पैसा रिझर्व्ह म्हणून बाजूला ठेवत असते. कधीतरी गरज पडली तर आपण आपल्या घरात ठेवतो ना पैसा, तसंच आरबीआय सुद्धा पैसा बाजूला ठेवतो रिझर्व्ह म्हणून. कधीतरी वेळ अशी आली की त्या वेळेमध्ये आपल्याला हे पैसा वापरावा लागला तर वापरू शकतो. आरबीआय जवळपास 200 करोड रुपये रिझर्व्ह म्हणून नेहमी ठेवते. नेहमी ठेवते आरबीआय 200 करोड रुपये बाजूला. पण त्यातील 200 करोड पैकी 115 करोड रुपये गोल्ड मध्ये ठेवतात. आणि गोल्ड कसा ऍसेट आहे? लिक्विड ऍसेट. मी काल म्हणले ना, जे पैशामध्ये लवकर कन्वर्ट करता येतं. म्हणून कधीही इमर्जन्सी पडली तर गोल्ड कोणत्याही बँकेमध्ये ठेवून किंवा वर्ल्ड बँकेसारख्या बँकांकडे किंवा इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडे ठेवून आपण लगेच पैसा घेऊ शकतो. जसं आपण करतो. घरात सोनं आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे, सोनं कोणाकडे तरी गहाण ठेवून लगेच पैसा कन्वर्ट केला, कॅश कन्वर्ट होतो. 115 करोड रुपये कसे पाहिजेत? गोल्डमध्ये पाहिजेत. आणि 85 करोड फॉरेन एक्सचेंज म्हणजे फॉरेन करन्सी, डॉलर्स वगैरे आहेत ना, अशा करन्सीमध्ये 85 करोड रुपये असायलाच पाहिजेत. हे 1957च्या नियमानुसार 1957 मध्ये नियम बनवण्यात आला की आरबीआयने एवढा पैसा इमर्जन्सी पिरियडसाठी बाजूला काढून ठेवायचा. किती? 200 करोड. त्यापैकी 115 करोड कशात आणि बाकीचे 85 करोड फॉरेन करन्सी. ठीक आहे. तर आरबीआयचा पहिला फंक्शन कळालाय, क्लिअर आहे. दुसरा फंक्शन बघू आरबीआयचा, बँकर टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटलाही पैशाची गरज पडते. गव्हर्नमेंटला इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे, काहीतरी ड्रीम प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा, किंवा गव्हर्नमेंटला पैसा लागतोय, तर गव्हर्नमेंट सुद्धा आरबीआयलाच पैसा मागते. म्हणजे ते गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष असते बघा, अध्यक्ष कोण करायना, कोषाध्यक्षाला खूप महत्व आहे. पैशाचा व्यवहार त्याच्याकडे है ना, तर हे कोषाध्यक्ष देशाचा. कळतंय का? लक्षात येत आहे. तर कोषाध्यक्ष कोण आहे आपला? आरबीआय. गव्हर्नमेंटला पैशाची गरज पडली, एखादा प्रोजेक्ट चालवायचा असेल, एखादी स्कीम लॉन्च करायची असेल गव्हर्नमेंटला, किंवा कधी कधी पैसा कमी पडतो, वर्किंग कॅपिटल सुद्धा गव्हर्नमेंटला कधी कधी कमी पडतो, तर गव्हर्नमेंट कोणाला पैसा मागेल? आरबीआयला. बँकर्स टू द गव्हर्नमेंट, सावकारी बँक, गव्हर्नमेंटची सुद्धा बँक कोण आहे? आरबीआयचा आहे. ठीक आहे. काय म्हणतो बघा, आरबीआय ऍक्ट ऍज अ बँकर, एजंट अँड ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट. 3 फंक्शन आहेत त्याच्यामध्ये. काय काय करते आरबीआय? बँक, एजंट आणि ऍडवायझर. सल्ला सुद्धा देते. एखादा प्रोजेक्ट आहे, गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी लॉन्च करते, एखादी स्कीम लॉन्च करते, पैशा संबंधित एक्सपर्ट कोण आहेत? सल्ला सुद्धा देते. वेळोवेळी गव्हर्नमेंटला पैशा संबंधित सल्ले गव्हर्नमेंटला आरबीआय देते, एजंट म्हणून काम करते. सिंपल आहे ना. आपल्या आणि गव्हर्नमेंटमध्ये पैशाच्या ट्रान्झॅक्शन मध्ये एजंट कोण आहे? आरबीआयच आहे. गव्हर्नमेंटला पैसा पाहिजे असेल वर्ल्ड बँकेकडून, डायरेक्ट गव्हर्नमेंटला देत नाही, ते आरबीआयच्या थ्रूच होतं सगळं. आरबीआय इज अ मेन बॉडी विच इज अन मीडिएटर बिटवीन गव्हर्नमेंट अँड थर्ड पार्टी.
जी कोणी थर्ड पार्टी असेल त्यांच्यामधला आणि गव्हर्नमेंट मधला मीडिएटर कोण आहे? आरबीआय. कारण की गव्हर्नमेंट येईल, गव्हर्नमेंट जाईल, पण आरबीआय तिथंच आहे वर्षानुवर्षापासून. आज एका पार्टीची सत्ता आहे, उद्या दुसऱ्या पार्टीची सत्ता असेल, ती पार्टी म्हणेल आम्ही कर्ज थोडी घेतलं होतं, त्या पार्टीने घेतलं होतं, आम्ही का फेडावं, आम्हाला डेव्हलपमेंट करायचं. होऊ शकतं ना असं? तसं नाही करत. म्हणून आरबीआयला एजेंट म्हणून ठेवले. ती आहे ना, कोणती पार्टी उद्या कोणती पार्टी जाऊ द्या, ही बॉडी नेहमी कंटिन्युअसली रन होत राहील. समजतंय ना? ठीक आहे. बँक, मी म्हणलं ना, बँक आरबीआय ही गव्हर्नमेंटची बँक आहे. गव्हर्नमेंटला पैसा ठेवायचा असेल, पैसा काढायचा असेल, पैसा पाहिजे असेल, सगळं काम आरबीआयच्या अंडरच होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे बँकर्स बँक. आता गव्हर्नमेंटची तर बँक आहेच आहे, बँकांची पण बँक. विचार करा, तुमच्या घरात जर जास्त पैसा झाला जमा, तर तुम्ही कुठं जातात? बँकेमध्ये पैसा ठेवतात. बँकेत सुद्धा कधी कधी एक्सेस पैसा होत असेल ना, रिस्क आहे ना स्वतःकडेच एवढा पैसा ठेवणे. बँक सुद्धा पैसा कुठे ठेवते? आरबीआयकडे ठेवते. आरबीआय कंट्रोल करते. तसंच आरबीआय बँकांना डिपॉझिट करायला सुद्धा प्रोत्साहन देते. दोन प्रकारचे सिस्टीम्स आहेत. एक आहे रेपो रेट आणि दुसरं आहे रिव्हर्स रेपो रेट. ह्याला रेग्युलेटरी बॉडी सुद्धा म्हणतात आरबीआय. आता रेग्युलेटर हा शब्द कुठं ऐकलाय तुम्ही? कुठं ऐकलाय? बरोबर, गॅसवर ऐकलंय ना? अपेक्षित हेच उत्तर होतं. कुठं असतं रेग्युलेटर? रेग्युलेटर कुठं असतं? गॅसच्या वर असतं है ना? गॅस टाकीच्या वर असतं, गॅसवर नसतं है ना, सिलेंडरवर है ना. आता बघा मी आरबीआयचं फंक्शन सांगतोय तुम्हाला अगदी सोप्या भाषेत. तुम्हाला जर स्वयंपाक बनवायचा असेल, तुम्ही गॅसचा रेग्युलेटर चालू करता, टाकीचा नाही आहे, टाकीचा रेग्युलेटर चालूच आहे. रोज तुम्ही फक्त गॅसचा रेग्युलेटर चालू बंद करता आणि तुमचं काम चालवतं. जेवढा पाहिजे तेवढा सिमवर ठेवतात, फुल करतात, मीडियम करतात, जे तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने. बरोबर आहे? बरोबर आहे. तिथं रेग्युलेटरचा काही रोल आहे का? रेग्युलेटरचा रोल काही आहे का? रेग्युलेटर फक्त एकदा चालू करतो आपण गॅसची टाकी लावल्या सिलेंडरचा. नंतर आपण सगळं काम कुठून करतो? मेन जे गॅस आहे ज्याच्यावर तुम्ही स्वयंपाक बनवताय तिथल्या त्या बटनवर काम करतो. तोही रेग्युलेटरचा एका प्रकारचा छोटा रेग्युलेटर, तो बटन जो आहे. आता समजा तुम्ही गावाला चालला, तुम्ही काय करता? मेन सिलेंडरचं रेग्युलेटर बंद करतात. 5-6 दिवस येणार नाहीत, आठवडा येणार नाही, तर मेन सिलेंडरचं. बरोबर आहे ना? जेव्हा गरज आहे तेव्हा मेन सिलेंडरचा रेग्युलेटर चालू करतात, जेव्हा गरज नाही तेव्हा मेन सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करतात. रोजच्या व्यवहारामध्ये रेग्युलेटर कामाला येतं का? जोपर्यंत मार्केटमध्ये सप्लाय वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, आरबीआय म्हणजे तो रेग्युलेटर गॅसच्या सिलेंडरवरचा, तोपर्यंत दखल देत नाही. ज्या दिवशी मार्केटमध्ये पैसा गरजेचा नाहीये, आरबीआय स्विच बंद करतं आणि पैसा काढून घेतं. जसं गॅसची टाकी सप्लाय सोडत नाही ना, गरज नाही तर त्याचं रेग्युलेटर बंद केलं की, तसंच आरबीआय स्वतःचा असा रेग्युलेटर बंद करते. म्हणजे त्याच्याकडे बटन नाहीये, अदृश्य आहे. आरबीआय रेग्युलेटर बंद करते, तिचा रेग्युलेटरचा बटन म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स पैसा परत काढून घेणं म्हणजे रिव्हर्स. आणि तुम्ही गावाहून आला की परत रेग्युलेटरचं बटन तुम्हाला पाहिजे, आता जेवण बनवायचंय तर तुम्ही असं ते रेग्युलेटरचं बटन चालू करतात ना, सप्लाय येतो का नाही गॅसच्या टाकीमधून. जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा आरबीआय रेपो रेट लावते आणि मार्केटमध्ये पैसा टाकते. आता हे काम कसं करतं ते सांगतो तुम्हाला सोप्या भाषेत. मार्केटमध्ये दिवाळीचा पिरियड आहे, समजा सणाचा पिरियड आहे, त्यावेळेस सगळ्यांची मेंटॅलिटी काय असते? खरेदी करायची, पैसा पाहिजे सगळ्यांना. सगळे बँकेत जातात आणि पैसा मागतात. बरोबर आहे? सगळ्यांची मेंटॅलिटी
जमा करायची नसते, खर्च करायची असते. आपण पैसा एका काळासाठी जमा करून ठेवत असतो, एखाद्या परिस्थितीसाठी जमा करून ठेवत असतो. आता मार्केटमध्ये जेव्हा सीझन आहे किंवा जेव्हा एखादा काय म्हणतो आपण सणाचा पिरियड आहे, त्यावेळेला सगळे पैसे खर्च करायच्या मेंटॅलिटीमध्ये असतात. सगळे पैसे खर्च करतात. मार्केटमध्ये पैशाचा ओव्हरफ्लो होतो का नाही? कॅशच कॅश निघतो मार्केटमध्ये, भरपूर पैसा निघतो. एखाद्या दुकानामध्ये बघा, किती कपड्याच्या दुकानामध्ये बघा, त्याच्या गल्यामध्ये नुसते पैसेच पैसे असतात. आता आरबीआयला टेन्शन येते, मार्केटमध्ये पैसा झालाय जास्त, मार्केटमध्ये पैसा झाला आणि आरबीआयने जर तो पैसा नाही वळला, बँकामध्ये जर तो पैसा जमा नाही झाला, तर लोक खड्डे करतात, दाबून ठेवतात, पलंगाच्या खाली ठेवतात. कलाकार असतात लोक, आहे का नाही? आरबीआयला एवढं टेन्शन असतं मार्केटमधून पैसा काढायचा आरबीआयला. आता आरबीआय स्वतः तर सांगणार नाही सगळ्यांच्या घरी जाऊन पैसा जमा करा बँकेत, पैसा जमा करा बँकेत. आरबीआय काय म्हणतं? ट्रिक लोक, बंपर लॉटरी ऑफर काढू. काय ऑफर काढते आरबीआय? आरबीआय सगळ्या बँकांना म्हणते की जे लोक माझ्याकडे डिपॉझिट करतील पैसा, आम्ही त्यांना व्याज जास्त देऊ. रिव्हर्स करायचं आरबीआयला, आम्ही त्यांना व्याज, तुम्ही पैसा जमा करा. बँक म्हणते अरे पण आपल्याकडे तर पैसेच नाही, आपले कस्टमर तर पैसे काढून गेले ना बँकेतून खर्च करायला. बरोबर आहे ना? लक्षात यायला का? आपले कस्टमर तर पैसे जेवढे जमा केले ते काढून खर्च केलेत मार्केटमध्ये. बँक काय म्हणते? आता लोकांकडून पैसा मागायचा तर कसं? घरी घरी तर जाऊ शकत नाही आपण प्रत्येकाच्या. मग आरबीआय जसं बंपर लॉटरी ऑफर काढतं, तसंच बँक सुद्धा ऑफर काढते. बँक सुद्धा ऑफर करते आणि बँक म्हणते जे लोक आमच्या बँकेत डिपॉझिट करतील त्यांना आम्ही व्याज जास्त देऊ. मग लोक म्हणतात घरी पैसा ठेवण्यापेक्षा कुठे ठेवून? बँकेमध्ये ठेवून, बँक व्याज जास्त देईल. कधी नाही. लोक काय करतात? घरातला पैसा काढून बँकेत जमा करतात. बँक काय म्हणते? अरे एवढा मोठा पैसा झालाय, आपण घरात ठेवण्यापेक्षा, स्वतःच्या बँकेत ठेवण्यापेक्षा कुठे ठेवून? आरबीआय मध्ये. व्याज जास्त देईल ना आरबीआय. आरबीआयने बराबर रिव्हर्स करून पैसा काढला का नाही काढला? रिव्हर्स रेपो रेट, बराबर मार्केटमधून पैसा वळला ना. किती हुशार आहे आरबीआय, डोकं लावतो. आता परत अशी परिस्थिती आली, त्या परिस्थितीमध्ये दुष्काळ आला. आता लोकांकडे पैसे आहेत का? नाही. लोक म्हणाले आम्हाला पैसे द्यावं, पैसे दिले तर आम्ही काहीतरी रोजगार चालू करू, बिझनेस चालू करू, काम चालू करू. पैसाच नाही मार्केटमध्ये. लोक कुठं जातात? बँकेकडे. बँक म्हणते अरे माझ्याकडे पण पैसा नाही, मी तर कुठे ठेवला होता? आरबीआयकडे. आता बँक जाते